तळेगाव ठाकूर या सामाजिक संस्थेच्या वतीने आज हा सुवर्णयोग आपल्यासाठी निर्माण झालेला आहे। तर या ग्रीन फाउंडेशन तळेगाव ठाकूर या संस्थेसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच दोन वळी आपण ग्रीन फाउंडेशन साठी अर्पण करूया। सर्वप्रथम मी मानवतेचे महान पुजारी, विश्वबंधुत्वाचे संदेशदाता, ज्यांच्या भूमीत आपण राहतो असे महान कर्मयोगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। रयतेचे जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्य दर्शनाताई मारबदे, सरपंच प्रथम नागरिक तळेगाव ठाकूर, तसेच उपसरपंच श्री सतीश भाऊ पारधी, उपस्थित श्री बोबडे काका, श्री गेडामताई आणि ग्रीन फाउंडेशनचे श्री वैभव श्रीखंडे, उमेश वाघ, बोराडे आणि आपण सर्व उपस्थित जे आपल्या तळेगाव ठाकूरची भावी पिढी आणि आपल्या देशाचे भावी भविष्य आहे, या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो। राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे, सत्ता की न आयु बड़ी, सत्ता की न आयु बड़ी, सेवा की ध्वज सदा खड़ी। सूरज कभी न लगता है, सूरज कभी न लगता है, सिर्फ बादलों से बस ढकता है। मतलब से जो मीठे बोले, मतलब से जो मीठे बोले, वही होते हैं जहरीले, वही होते हैं जहरीले। हे आपलं नाही, उद्या राष्ट्रसंतांचं काय आहे ते पण मी पुण्यतिथी आहे। आमच्या गाडीने आज आम्हाला उशीर केला, निघालो मी वेळेवर, काय झालं काय नाही केला, तिचा स्पीडच 20च्या वर गेलेला नाही, टू व्हीलर आमच्या पुढे जात होता, परंतु तिने इथे आणलं म्हणजे आपला योग चांगला आहे। ते कार्यक्रमाचा योगायोग घ्यायचा असेल, जीवन सर्वप्रथम योगायोगाने भरलेलं आहे। तुम्ही नशिबाला मानता ना, तुम्ही नाही म्हणत पण जुने लोक मानतात। आणि नशीब आहे का, तुम्हाला काय वाटते नशीब आहे का? मी पण म्हणतो नशीब आहे, पण नशीब म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे। आपण या जगामध्ये एकटे नाही आहे का, आणि आपल्या डोक्यात चाललं तेवढंच काही जग नाही, या जगात असंख्य घटना एका वेळी सुरू असतात। सुरू आहे, आपण इथे बसून आहे, हवा भरून वळून राहिली, पंखा चालू आहे, विद्युत चालू आहे, मला गाड्याने सुरू आहे, अचानक आपण प्रोग्राम आखला पण विद्युत गेली तरी आपल्याला थोडा व्यत्यय येतो। म्हणजे असंख्य घटना सुरू आहे, पृथ्वी फिरून राहिली, सूर्य फिरून राहिला, सर्व नवग्रह फिरून राहिले, तारे फिरून राहिले, आहे की नाही? आपण इथे बोलून राहिलो, मोदी कुठेतरी बोलत असेल यावेळेस, अनेक घटना सुरू आहे, योगायोग सुरू। त्या योगायोग म्हणजे या घटनांचा जर योगायोग आला, घटनांचा काय आला योगायोग आला, आणि तो जर जुळला तर त्याला म्हणतात नशीब। योगायोगाला काय म्हणतात नशीब। कधी कधी एखादा माणूस रस्त्याने फिरायला जातो, एकटाच असतो, टू व्हीलर नसते, काहीच नसते, पायदळ काठा काढणं, अचानक मागून गाडी येते त्याला सोडून देते, म्हणजे असं चालू राहतात, ते त्याचं नशीब। आता झालं काय की त्या गाडीचा टायर त्याच्यात जोडून पंक्चर व्हायची, योगायोग, आणि ती त्याच्या अंगावर जायचं। अशा घटना जीवनामध्ये होत असतात। हे नशीब काही अंशी माणसाच्या हातात आहे का? हे नशीब जे आहे माणसाच्या हातात आहे का? आहे।
आणि इथूनच तर आपल्याला सुरुवात करायची आहे. हे माणसाच्या हातात कसं आहे मी तुम्हाला सांगतो. बरं, हे सर्व सुरू होते इथून, डोक्यात. कुठून सुरू होते? डोक्यात. आणि या तुमच्या डोक्यावरच कब्जा करण्याचा जो तो प्रयत्न करत असतो. टीव्ही वाला ॲडव्हर्टाईज करतो तुमच्या डोक्यावर कब्जा करण्याचा. कंपनीवाला आपल्या मार्केटमध्ये प्रॉडक्ट विकतो, ॲडव्हर्टाईज करतो, तुमच्या डोक्यावर कब्जा करूनच विकू शकतो, आहे की नाही? हे सर्व सुरू होते, नशीब इथूनच सुरू होते. कसं? जसे तुमचे विचार असेल तसं आपलं जीवन घडते. जसं आपले विचार असेल तसं आपलं जीवन घडते. आज ना उद्या. कोणाला लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते, त्याला नशीब म्हणून घ्यायचं. परंतु जो जसा विचार डोक्यात असेल तसा तो प्रयत्न करेल. एका व्यक्तीला आपण 100 रुपये दिले, दुसऱ्या मुलाला 100 रुपये दिले. 2 व्यक्तीला मी दिले, समजा वर्गणी म्हणून दिले की बाबा चला आता वाटायचे, आता पुढच्या वेळेस 500-500 वाटायचे, आहे की नाही? 2 व्यक्तीच्या 500 दिले. एक होत करू मुलगा आहे, त्याच्या डोक्यात विचार आहे का मला पुस्तक पाहिजे, मला पुस्तक असतं तर मी अभ्यास केला असता, आहे की नाही? आणि दुसरा आहे त्याला ह्याची सवय. दोघांच्या हातात पैसे ठेवल्यानंतर हा कुठे जाईल? पुस्तकाला. तो कुठे जाईल? म्हणजे ते पैसे महत्वाचे होते का? महत्वाचे होते विचार. आता निघाले तो पैसे, एक निघाला पुस्तक घ्यायला, दुसरा निघाला भट्टीकडे. आता भट्टीपर्यंत जायचा त्याचा मार्ग आणि याचा पुस्तकाकडे जायचा मार्ग. आता हा भट्टीकडे जाता जाता याला त्याच्याच पद्धतीचे लोक भेटेल, मधात 2-4 झोपलेले भेटेल, त्या जाईपर्यंत, आहे की नाही? तिकडून नशा फुल झालेले आले, तिथे 1-2 एकमेकाची कॉलरही पकडेल. होऊ शकते मार जास्त लागला तर संपूनही जाईल. ते 500 गेले, घरी आल्यावर त्याचे परिणाम झाला. घरी आल्यावर तो बायकोला मारेल, मुलांना त्रास देईल, आहे की नाही? केलेला स्वयंपाक जेवणार नाही, वाया जाईल. बायको वाट पाहून झाली, ते स्वयंपाक करून ठेवते. या पिणाऱ्याचं असं असते का त्याची भूक पिल्यानेच मरून जाते. पिणारे जास्त जेवत नाही म्हणून लवकर मरतात. त्याचं कारण कसं असते? कारण त्याची भूक नष्ट असते. हे काय झाले? परिणाम. मग असं करता करता त्याची बायको कामाला चालली, कमावून राहिली, ते असंच चाललं, मुलांना सांभाळणं. हा कमावून नाही राहिला, व्यर्थ चालला, तर हा कुठे चालला? याचा परिवार गरिबीमध्ये ढकलल्याचा. आणि हे मुलगा जो ज्याचं पुस्तक घ्यायला जायचा तोही गरिबीतला आहे, पण तो पुस्तकाच्या दिशेने चालला दुकानाकडे. तर त्याला कोण भेटेल? माझ्यासारखा भेटेल, तुमच्यासारखा भेटेल. तो एखाद्या लायब्ररीचा ॲड्रेस देईल, भाऊ इथे फुकटच वाचायला मिळते, दाकुलकर सर आहे, ते पण थोडी थोडी मदत करतात. त्या रस्त्यावर त्याला ते भेटेल, ते झालं त्याचं नशीब. म्हणजे ते भेटून राहिले योगायोग आहे, पण त्याच्या डोक्यात जो विचार होता त्या विचारानुसार आपलं नशीब घडतं. जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं का मला आधी घर बांधायचं आहे, आज न उद्या तो नक्की घर बांधणार. त्याच्याकडे काही असो का, ज्यानं ठरवलं मला गाडी घ्यायची तो गाडी घेणार आज न उद्या. त्याच्यात प्राधान्यक्रम असते. त्याला गाडी घोडी घेऊन घ्यायचं घरच नाही आहे की नाही? असे भरपूर लोक आहेत. तर त्याचा तो विचार काय आहे त्याच्यानुसार त्याची प्रगती ठरते. काय घ्यायचं काय नाही, आपल्याला काय करायचं, या विचारासाठी आवश्यक असते स्वप्न. त्याच्या सायकोलॉजिकली समजून घ्या. परीक्षेची माहिती कोणी देते? तुम्हाला मी मेंटली स्ट्रॉंग करायला आहे. अभ्यास का करायचा, जीवन कसं बदलते हे मी सांगायला आहे. यासाठी सर्वात महत्वाचं असते ध्येय. काय महत्वाचं असते? ध्येय म्हणजेच तुमचा विचार. ज्याच्या जीवनात ध्येय नाही आहे तो व्यक्ती पंख नसलेल्या पक्षासारखा असतो, जो फडफडतो आणि खाली पडून मरतो. म्हणून आपल्याला काय पाहिजे? ध्येय पाहिजे माणसाचं. तसं ध्येय राष्ट्रसंतांजवळ होतं, तसं ध्येय महान जितकी काही लोक झाले त्या लोकांकडे होतं, है की नाही? कशासाठी निघाले? त्यांना ते करायचं होतं म्हणून ते सर्व काही सोडून निघाले. कोणी कोणी
भक्तीचं ध्येय असतं. पाहिलं तुम्ही पुराणामध्ये सर्व काही सोडून जातात ध्येयासाठी, है ना. घर दार संसार सर्व त्याग करतात. तर हे प्रत्येक माणसाचं ध्येय आहे, वेगवेगळं. कोणाला IAS व्हायचं आहे, कोणाला मोठा लीडर व्हायचा आहे, कोणाला समाज क्षेत्रात व्हायचं आहे, कोणाला खूप पैसा कमवायचा आहे, कोणाला कृती कमवायची. तर जे आपल्या डोक्यात असेल ते आपलं ध्येय, आणि मग तुम्ही आपोआप त्या मार्गावर चालायला लागता. तर सर्वप्रथम तुम्हाला काय ठरवायचं आयुष्यामध्ये? ध्येय ठरवायचं की मला काय करायचं आहे, माझ्या क्षमता काय आहे, मी किती करू शकतो. खूप अभ्यास करून रात्रभर 10-15 तास अभ्यास करून एखाद्या मुलाला 30च मार्क भेटून राहिले, 5-6 वर्ष झाली 30च मार्क भेटून राहिले. त्यानं म्हटलं का नाही आपल्याला IASच व्हायचं आहे, तर त्यानं आपली क्षमता ओळखली नाही. ओळखली का? आपली सर्वात आधी क्षमता ओळखावं लागेल. आपली क्षमता काय आहे, मी काय करू शकतो, माझी शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता आणि घरची परिस्थिती आहे म्हणून स्वप्न पाहू नका असं नाही. गरीब परिस्थिती आहे म्हणून मोठे स्वप्न पाहू नका असं बिलकुल नाही. हे काढून टाका डोक्यात. कारण सामाजिक व्यवस्था कशी असते माहिती आहे का, की तुम्हाला सर्वप्रथम मॅडम बोलताना सुरुवातीला बोलले, समाज तुम्हाला काय करते, पहिले निराश करण्याचा प्रयत्न करतो. लय अभ्यास करणार आहे, लय लावले झाड आहे ना, मोठे आता झाडं लावणे पाऊसच पाडणे आले का वाक्य असे आहे ना. आम्हाला तसा पूर्ण अभ्यास झालेला आहे. झाडं जगवल्यापेक्षा माणसं जगव. तुम्ही काय करून राहिले? आम्ही झाडं जगवतो, तुम्ही माणसं जगवा ना. तुम्ही तेवढं तर करा, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो. उत्तर असते प्रत्येक गोष्टीचं, परंतु असे लोक आपल्याला टप्प्याटप्प्यावर भेटतात. यांना बोलू द्यायचं असते. हे लोक उद्या तुमच्याच बाजूने बोलतात. त्यांना काही आधार नसते. म्हणजे ते लोट्याडारकी असतात, गोल लोटा. सकाळी काय बोलतात, संध्याकाळी चांगलं काम झालं तरी वा काय काम केलं पाहिजे. सकाळी काय याला काम नाही म्हणते, है की नाही. तर या लोकांच्या बोलण्याला अर्थ नसते. आपल्या ध्येयाला महत्व असते, आपल्या ध्येयाला महत्व असते. म्हणून सर्वात आधी तुम्ही ध्येय ठरवा. मला पोलीस व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. परिस्थितीचा विचार नका करू, आपली क्षमता. मग ते जितकं मोठं ध्येय असेल तितकी मोठी मेहनत घ्यावं लागेल, आहे की नाही. मग ती तयारी आहे. मार्ग या जगात अनेक आहे. आता हे जे बघा, जे पुस्तक आम्ही तुम्हाला जे दिलं आहे ना भेट म्हणून ते आपण देणार, त्या पुस्तकाचं नाव काय? लढा गरिबीशी. आणि मी जे बोलतोय, मी इथे आलो स्वतःहून, हे कोण्या विचारधारेतून आलो? लढा गरिबीशी. आता मला इथे सांगा, इथे बसलेल्यापैकी कोण जमीनदार आहे? ज्याच्याकडे 20 एकर जमीन आहे असं कोण आहे? जे काही एक असं. म्हणजे मी काय म्हणतो, ऐकून घ्या, 20 असेल 40 असेल त्यांच्या एक आहे की नाही. आता लढा गरिबीशी मध्ये दोन विचार. एक, जो गरीब नाही त्यांना काळजी घ्यायची का आपण गरीब होऊ नये. त्यांना काय काळजी घ्यायची? त्यांना भरपूर 100 एकर वाले लांब होऊन गेले, सापा झाले, बरोबर आहे. पोरच चांगले निघाले नाही, बुडून टाकलं त्यांनी, सर्व फुटून टाकलं. आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपण गरीब झालो नाही पाहिजे. आणि जे गरीब आहे आता, त्यांनी काय केलं पाहिजे? गरिबीतून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग परिस्थिती बदलवायची आहे, तर मग सर्वात चांगला मार्ग कोणता आहे? मार्ग वेगवेगळे, परंतु सर्वात चांगला मार्ग कोणता आहे? सर्वात चांगला जर परिवर्तनाचा एकमेव मार्ग असेल तो आहे शिक्षण, आहे ना. शिक्षण घ्या,
म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता शिक्षण हे काम महत्वाचं, हे मगाशी सांगितलं मी. पैसे वाटल्याने माणूस सुधरत नाही. ज्याच्या हातात पैसे पडले तो कशा प्रवृत्तीचा आहे, तो कसा खर्च करेल. तर पैशानं माणूस सुधरत नाही. एखाद्या सरकाराला खूप पैसेच वाटत भेटलं म्हणून लोक सुधरतील असं नाही. एका वर्षात 5 दारूचा खप वाढेल, खाऊन पिऊन मोकळे, पुढच्या वर्षी म्हणतात ते अजून. माणसांना सुधरायचं असं तर त्यांचा समज, शिक्षणाचा स्तर आणि त्याची प्रवृत्ती बदलायला. ध्येयवादी समाज, जपान जो आहे तो बेचिराग झाला होता दुसऱ्या महायुद्धामध्ये, परंतु 50 वर्षामध्ये तो जपान उभा राहिला आणि तो जपान अमेरिकेला, भारताला 0.50 म्हणजे 50 पैसे इतक्या व्याजदरावर कर्ज देतो. 40, 50 वर्षासाठी आहे की नाही. कशामुळे निर्माण झाला तो देश? ध्येयामुळे. त्यांना राष्ट्रवादाचं ध्येय होतं की आपण घडलं पाहिजे, आपण या आपल्याला जे अन्याय झालेला आहे ते आपण जे नष्ट झालेलं आहे पुन्हा उभं राहिलं. सगळ्या देशाचं ध्येय एक, सर्व लोकांच्या डोक्यात एकच ध्येय होतं, राष्ट्र घडवायचं आहे ना. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये आपल्याला एका लीडरची गरज आहे. कशाची गरज आहे? लीडरची. लीडर कशासाठी? त्या घराची परिस्थिती बदलवण्यासाठी. राजकारण फालतूचं करायला नाही, पहिले आपलं घर सुधरवायचं. बरोबर आहे का चुकलं? मला आजकाल भरपूर भेटतात, मोठमोठे विषय राष्ट्रस्तरावरचे चालू राहते. यांना असं करायला पाहिजे होतं, प्रधानमंत्री मुख्यमंत्री कोणी पक्षाचं असो, मोठ्या मोठ्या माणसावर टीका करतात. मला प्रश्न पडते, याला जर एवढं ज्ञान आहे तर आपल्या घराची परिस्थिती कशी बदलवायची 2-4 वर्षात, हे याला का नाही समजायला? 5 वर्षात त्यांनी राष्ट्र बदलवायला पाहिजे, त्यांनी 5 वर्षात आपलं घर बदलवायला पाहिजे. याच्या घराचे कपडे लोक बदलवत नाही. 10-20 वर्ष झाले तरी जसेच्या तसेच कपडे पडून नाही, भिंतही पडून राहिले. तर आपल्याला नेता पाहिजे, प्रत्येक घरात नेता पाहिजे, पण आपल्या घराची परिस्थिती बदलवण्यासाठी पाहिजे. तुमच्या घरची, प्रत्येक घरची परिस्थिती जर बदलली तर गाव बदलेल. प्रत्येक गाव जर मजबूत झालं तर राष्ट्र बदलेल ना. म्हणून बाहेर पाहू नका. येईल कोणी मसीहा तुमच्या मदतीला, वाट तू आता पाऊस नसतो. येईल कोणी मसीहा तुझ्या मदतीला, वाट तू आता पाहू नकोस. मार्गदर ध्येयाचा आणि प्रयत्नाचा, मार्गदर ध्येयाचा आणि प्रयत्नाचा. हार तू मानू नकोस, हार तू मानू. गरिबांची परिस्थिती काय असते आणि त्याच्या पुढच्या अडचणी काय असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. थकले का? नाही ना, थकले की सांगायचं की एक ते जास्त बोलत नाही. तर परिस्थिती काय असते मी तुम्हाला कवितेच्या स्वरूपातून सांगतो. 1 ऑक्टोबर 2016 रासेगाव येथे गेलो होतो मी. कुठे? तुमच्या सारख्या, उमेश सारख्याच आणि वैभव सारख्याच मुलांनी मला तिथे संपर्क केला आणि तिथे एक लायब्ररीचं आम्ही उद्घाटन केलं होतं 1 ऑक्टोबर 16. तिथे एक कविता मी म्हटली होती, ती सांगतो, तुमच्या परिस्थितीशी निगडीत आहे. बघा, आहे अडाणी बाप माझा, आहे अडाणी बाप माझा, आहे अडाणी आई. स्वप्न तिला तिच्या मुलांची अजूनही कळत नाही. तुमचे स्वप्न त्यांना कळणार नाही. तुम्ही म्हटलं MPSC UPSC बॅड झालं बरोबर आहे. गरिबीचे हे पाश, हे कशाचे पाश आहे? गरिबीचे हे पाश आहे, दोष त्यांचा नाही. परंतु जिंकेल माझाही मुलगा, जिंकेल मुलगा माझाही, गुण गाईल आई, गुण गाईल आई. ते अडाणी आहे परंतु ते तुम्ही जिंकले पाहिजे असं त्यांनाही वाटतं. त्यांना मधातलं कळत
नाही, तो परिस्थितीचा दोष आहे. चांगल्या घरची जर स्त्री असली, नोकरीवाल्याची बायको असली, दिवसभर रिकामी आहे, तर ते मुलाला बटन लावून देईल, टिफिन करून देईल, लिहून देईल, एसटीची वाट पाहत एक तास उभं थांबल तिथे, आहे की नाही, मग त्याला कॅबिनेटमध्ये बसून देईल, घेऊन येईल. तुमच्या आईला कुठं वेळ आहे, तुला कापूस वेचायला जायचं 4 वाजता, तुम्ही झोपता 8 वाजेपर्यंत, जाते येते पुन्हा स्वयंपाक करून, बरोबर आहे ना. तुमची काळजी घ्यायला तिचा वेळ नाही, पण तिला जर वेळ असता तर तुमची काळजी तिने तशीच घेतली असती. परिस्थिती खराब आहे, पैसा जवळ नाही. परिस्थिती खराब आहे, पैसा जवळ नाही. कारणे असे किती सांगशील, कारणे असे किती सांगशील, तू लढणार आहेस की नाही, तू लढणार आहेस की नाही. परिस्थितीचे कारण सांगायचे नाही, तुमची लढण्याची तयारी आहे की नाही ते तुम्हाला आता ठरवायचं आहे. येईल कोणी मसीहा, पुन्हा सांगतो, येईल कोणी मसीहा तुझ्या मदतीला, वाट तू आता पाहू नकोस. मार्ग धर धैर्याचा आणि धैर्याचा, मागे आता वळून बघू नकोस, मागे आता वळून बघू नकोस. लक्षात ठेवा, गरिबी तुमचा शत्रू आहे आणि पुस्तक हेच मित्र आहे. गरिबी तुमचा शत्रू आहे आणि पुस्तक हेच मित्र आहे. म्हणून म्हणतोय स्वतःचे दीपस्तंभ व्हा. थकलेल्या आई वडिलांच्या नजरेचे ज्योतिपुंज व्हा, ज्योतिपुंज व्हा. मनगटाची ताकद वापरा, मनगटाची ताकद वापरा, बुद्धीचं बळ आणि कसब वापरा. रक्त तुमचं सळसळलं पाहिजे, रक्त तुमचं सळसळलं पाहिजे, डोकं आता खडवळलं पाहिजे. परिस्थितीशी लढायचं आहे, परिस्थितीशी लढायचं आहे, गरिबीतून बाहेर पडायचं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, वादळातही डोकं शांत ठेवा, वादळातही डोकं शांत ठेवा. वादळ म्हणजे जेव्हा तुम्ही ध्येयाच्या मार्गाने जाता, कोणताही क्षेत्र असो, तुम्हाला अडचणी आणणारे लोक प्रचंड असतात. ध्येय कोणतं असो, क्षेत्र कोणतंही असो, मग तो ग्रामपंचायत सदस्य असेल, सरपंच असेल, तरी तेवढ्या अडचणी लोक वादळ निर्माण करतात, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस तुम्हाला आपला रस्ता सोडायचा नाही आहे, आपलं डोकं शांत ठेवायचं आहे आणि आपल्या ध्येयाच्या मार्गाने चालायचं आहे. वादळातही डोकं शांत ठेवा, व्यसनांपासून दूर राहा. 2 प्रकारचे माणसं लवकर फसल्या जातात, एक व्यसनाधी, दुसरा लोभी. जगात आपल्याला कोणी फसवू शकत नाही, आपण फसतो म्हणून ते फसवतात, आपण फसतो म्हणून ते फसवतात. आता व्यसनाधी लोकांचं तर काहीच नसतं, ते माणसं म्हणून माणूस म्हणून नसतात, ते जगत आहे बस. आपली गोष्ट करतोय, आपण कुठे फसतोय, जेव्हा आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवतो आणि तो माणूस तुमचा विश्वास जिंकून घात करते, तेव्हा तुम्ही फसता. दुसऱ्यांदा तुम्ही असे फसता जेव्हा तुम्ही लोभात पडता, तेव्हा तुम्ही विश्वास नाही ठेवला असता, तुम्हाला चॉकलेट दाखवलं असतं, है ना. 5 पेन पे 1 पेन फ्री, है ना. 2 साड्यावर 2 साड्या फ्री, दिवाळी सेल, बंपर सेल. 2 गोष्टी माणसाला, हे छोट्या छोट्या गोष्टी अभ्यासापेक्षा जास्त होतात. तुम्हाला अभ्यासाचं काय, मी एक कागद पाठवून देईल, कोणते पुस्तकं. आशिष सर आहेत, आमची IAS अकॅडमी आहे, विजय विदर्भ IAS अकॅडमी. मागील 5 वर्षापासून ते मॅनेज करतात. मला वेळ कमी पडतो, आपली अभ्यासिका पण आहे तिथे. मी 6-7 गावामध्ये लायब्ररी सुरू केली आहे आणि
बऱ्याच क्षेत्राला मर्यादा नसते. मुलं शिकली पाहिजे. कोणाची असो, गरिबाची मुलं पुढे गेली पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना, पैशापेक्षाही सगळ्यात जास्त महत्वाचा आहे डोक्यातला विचार. आणि जसा विचार असाल तसं तुमचं नशीब घडते. त्याचं मी सबूत काय देतो. आज मी ते आलो योगायोगानं मला आम्ही ऑक्सिजन फॉर फ्युचर मुवमेंट ही उन्हाळ्यामध्ये सुरू केली होती. ती ऑक्सिजन फॉर फ्युचर मुवमेंट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली. तीच माहिती ग्रीन फाउंडेशन वाल्यांना कळली. ते त्यात कनेक्ट झाले. उमेश, मला वाटते वैभवच्या आधी उमेश माझ्या संपर्कात आला आणि तिथून आम्ही जुळलो. त्यानंतर त्या दिवशी अचानक वैभवचा फोन आला, सर असं साहेब रविवारला आम्ही झाडं बघायला जाणार, तुम्ही या. म्हटलं मुलांना फक्त हेच नाही तर आपल्या त्यांच्या जीवन बदलवण्याचं पण आपलं महत्वाचं आहे. खरी आपण उभे झालो तर 100 झाडं लावू शकतो, एक टामा नाही. आपण नाही घडलं तर मग एक झाड लावावं लागेल, काय की नाही. त्याच झाडाखाली कदाचित तर तशी वेळ येऊ नये, तशी वेळ येऊ नये. आपण घडलो पाहिजे. तर हा जीवनाचा योगायोग आहे. जसे विचार घडत असतात तसे आपण घडतो. म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचतो. असा घडत असतो, असा योगायोग जोडतो. यालाच नशीब म्हणते. नशिबाने आपण आज इथे भेटलो कारण आपले विचार चांगले आहेत आणि विचार दुसरेच आहेत, दुसऱ्या मार्गाने असतो, आहे की नाही. वादळातही लोक शांत ठेवा. आणि सर्वात महत्वाचं लक्षात घ्या की माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा भेटत नाही. म्हणे धार्मिक लोक. खरोखर जो आपला जन्म आहे तो अत्यंत सुरेख आहे आणि याचा आनंद घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे. हे एवढं सर्व सांगितलं सर, खूप प्रेशर आलं, अभ्यास करायचा, प्रचंड काय परिस्थिती होत असेल. 50-50 वर्ष झाली लोक घराचे कपडे तर बदलू शकले नाही आणि तुम्ही म्हणता आमचं घर 5 वर्षात बदलून टाका परिस्थिती. प्रेशर आलं असेल तुमच्यावर, टेन्शन नाही घ्यायचं. मी सांगितलं की थोडक्यात धैर्य ठेवा, व्यसनांपासून दूर राहा, तुम्हाला मार्ग आपोआप भेटणार. कोणीही मदत करेल. भाऊ बसले आहेत, कधीही आपापल्या क्षमतेनुसार तुम्ही जर असे ग्रुप तयार झाले तर तशाही माणसाचं डोकं असं चालते की नाही यार आपल्या गावातले 10 पोरं अभ्यास करताय, कुठे गेलो तशी चर्चा करेल, तसा एखादा माणूस म्हटला काही मदत होते का तुमच्यासाठी. अशा पद्धतीने सहकार्य व्हायला लागत असतात. म्हणून ध्येय महत्वाचं. आपण कोण आहोत. अरे सिंहाचे छावे तुम्ही, अरे सिंहाचे छावे तुम्ही, वाघाचे बछडे आहात. अरे सिंहाचे छावे तुम्ही, वाघाचे बछडे आहात. मेंढीचे कोकरू नाही, मेंढीचे कोकरू नाही, तुम्ही माणसाचे लेकरू आहात, तुम्ही माणसाचे लेकरू. म्हणून आपल्याला जगायचं आहे, जबरदस्त जगायचं आहे, जगण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि ध्येय गाठायचं आहे. हे सर्व एमपीएससी यूपीएससी काय सांगू राहिलो आपण, ते सर्व कशासाठी. तुमच्या घरची परिस्थिती बदलली पाहिजे. आपल्यालाच दीपस्तंभ व्हायचा आहे आणि थकलेल्या आईवडिलाच्या नजरेचा ज्योतिपुंज व्हायचा आहे. त्यासाठी आपण हे सर्व सांगू राहिलो आहे की नाही. नाही तर मग पैसे तर शाहरुख खान नाही कमावले की नाही. 7,000 कोटीचं घर आहे त्याचं लंडनला, शाहरुख खानचं. दुबईला घर आहे की नाही. परंतु पोराची जमानत नाही करू शकला. करू शकला का. तर कमवायचं आहे आपल्याला व्यक्तिमत्व. आता हे मला सांगा, व्यसन जे करतो ना माणूस तो केव्हा करतो माहित आहे का. जो माणूस व्यसन करतो तो पहिले तर सुखी नाही. सुखी आहे का. त्याला बाहेरची गरज करून राहील. त्याचा माणसाचा आनंद आतमध्ये आहे. संत सांगतात आहे का ना, तुझा आहे तुझ्या पाशी. परंतु हे जे लोक असतात या लोकांना आतला आनंद घेता नाहीयेत, म्हणजे ते निरोगी नाही आहे. त्यांच्या डोक्याला रोग आहे की नाही. त्याच्यामुळे माणूस काय करतो, परावलंबित होतो. व्यसन म्हणजे गुलामी. म्हणजे काय थोडक्यात काय सांगायचं आहे की व्यसन म्हणजे गुलामी. कारण तो अवलंबून होऊन जातो त्याच्यावर आहे की नाही. अवलंबून झाला की तो त्याच्यात स्वतःचा राहिला नाही, तो परावलंबी झाला म्हणजे
गुलाम झालेला आहे. तर आपल्याला गुलाम व्हायचं नाही आहे, हे सर्वात आधी लक्षात ठेवा. परिस्थितीचे गुलाम व्हायचं नाही. मी गरीब आहे म्हणून नाही तिथेच राहील, कोणापुढे हात पसरवणार नाही. अरे गरिबीशी लढायचं आहे ना, ज्याची ज्याची मदत घ्यायची असेल ते घ्या. मदत घ्यायला लाजू नका. उद्या तुम्ही त्याची मदत करण्यासाठी पात्र व्हा. बरोबर आहे? नाही तर बरेच लोक कोण जाईल बसून राहा मग तिथेच, आहे की नाही? वर्षानुवर्ष तेच चालू आहे. ते जिथे झुकायचं, सांगायचं म्हणजे झुकायचं. नम्रता. आपल्याला गरज आहे, मदत मागायची आहे. मदत योग्य व्यक्तीकडून घ्या, कोणी घेऊ नका. योग्य सद्भावनेच्या व्यक्तीकडून मदत घ्या आणि आपल्या ध्येयाच्या मार्गावर पुढं चला. तीच त्याची नम्रता असते. आणि बघा तुम्हाला सांगतो, हे जे असतं ना, आता ताईंना माहित असेल, जुन्याकडे एक म्हण होती का, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी होती ना? तुम्ही ऐकली आहे काय? नाही, मला याच्यावर सांगायचं आहे. ही म्हण आहे, मी जेव्हा लहान असेल तेव्हापासूनची, त्याच्या 50-60-100 वर्ष आधीची असेल. तेव्हा टीव्ही होत्या काय? नव्हत्या. रेडिओ एखाद्याकडेच. खेड्यात कधी पेपर आला काय? मग हे बातमी खेड्यात कशी काय पसरली होती? सोचो, ही बातमी खेड्यात कशी काय पसरली होती? का उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार. कोण पसरवली? सूचना का पसरवली? दिशाभूल. दिशाभूल कोण केली? अशा प्रश्नावर विचार करायचा आहे. म्हटलं काय, चांगल्या लोकांचं नुकसान झालं तुमच्या पिढीमधले. बाबू आपल्याकडे आहे ना शेतीच्या अक्कल, यांनाही अनुभव आला. 10वा झाला कशाला? नोकरी करता का? बळी पडले चांगले लोक आणि आता डवरा वाहत आहे. आहे ना, कारण उत्तम शेती. आता तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो, चित्रपट सृष्टीचं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही गाणं जरी म्हटलं एखादं, तरी काय व्हायचं माहितीये का? कुठं बिघडलं. आता सारीच्या सारे तिथंच जायला तयार आहे. सर्वजण तिथंच चालले, नाचून राहिले गाणे. म्हणजे माझ्या पोरीला हिरोईन किंवा माझ्या पोरीला हिरो झाला पाहिजे, तर तू ऑडिशन ज्याला जॉब घेऊन जातो मुंबई, आहे ना, धावून राहिले लोक जिकडे तिकडे. सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत घेतला ना, तर 100% पालक, 100% गाव, 100% विद्यार्थी सहभागी. परीक्षा घेतली तर एकही पालक नाही. इंटरेस्ट दाखवते लोकांचा. काय दाखवते? माझाही पोरगा नाचला पाहिजे. आधी काय होतं? पुन्हा पेरला ही समाजाची दिशाभूल करण्याचं आधीपासून असतं. उच्च जो वर्ग असतो तो उच्च वर्ग नेहमी आपल्या हातात त्या गोष्टी ठेवतो, आहे की नाही? आता एक तिसरा विषय, त्याच्यावर बोलत नाही सध्या, आपलं क्षेत्र नाही आहे ते. आताही म्हणतात ना, ते खराब आहे इकडे, हे क्षेत्र खराब आहे, इथं ते करायचं आहे ना. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, बोर झाले का सांगायचं, आपण थांबलो बरोबर. तर या गोष्टी आहे, म्हणून सांगतो की आपल्याला विचारानं स्वतंत्र व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? विचारानं स्वतंत्र. स्वतःचा निर्णय घ्या, स्वतःचं ध्येय ठरवा. कोणी सांगते म्हणून नका ठरवू. बसा, ध्यान करा, पूर्ण विचार करा, मी काय काय करू शकतो, काय काय नाही, मला काय सोपं जाईल. छोटे छोटे ध्येय म्हटलं काय, आणि त्याला कसं कसं पूर्ण करता येईल, मला कसं वागावं लागेल, मी काही टिप्स देतो, त्या पण लक्षात घ्या. नेहमी आशावादी राहा. बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय?
हे समजणं खूप कठीण आहे. बी पॉझिटिव्ह सर्व फेमस झालं. बघा, माणूस चूक कधी करते, माणूस आत्महत्या कधी करते, जेव्हा तो निराश होतो. अरे आता काहीच नाही खरं आहे की नाही, बायको सोडून गेली, रोटे मारून राहिले, जीवच द्यायचा आहे की नाही, किंवा नवरा खूपच खराब आहे, सासू खूप खराब आहे, खूप त्रास मिळाला, एखादा मोठा बिझनेसमॅन असते, करोडो रुपयात डुबला नाही. आता माणूस निराश जेव्हा होतो तेव्हा तो चूक करतो, निराश होतो तेव्हा तो चूक करतो, आणि समाज तुम्हाला नेहमी निराश करण्याचं काम करते. कोणताच एखादा माणूस भेटेल चांगला आमच्या क्वालिटीचा असला तर आता इथे बसलेले लोक की नाही बाबू कर, होऊ शकते. एखादा म्हणेल पाठीचे हात दे, तू करू शकते, आहे की नाही. बाकीचे लय कलेक्टरच पोरग कलेक्टर नाही झालं, तू तुझ्या बापाने पाहिलं काय म्हणते कलेक्टर कसं असते. मला सर्व माहित आहे. आम्ही असं 1 एकर शेतीवालेच आम्ही तिथून लढत 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 परिस्थिती बदलत बदलत प्रवास सुरू आहे, प्रवास सुरू आहे. आणि बघूया कुठे जाते. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत पुन्हा एकदा येऊ तेव्हा सांगू, आहे की नाही. तर निराश होऊ नका, आशावादी. काही झालं तरी निराश व्हायचं. अगदी घर येऊन पडलं ना, तुम्ही वाचले ना, भरपूर झालं. घर पडलं म्हणण्यापेक्षा मी वाचतो एवढं म्हणा, त्याला म्हणतात आशावादी. बांधता येईल नाही की नाही. ध्येय ठरवा, स्वतःच्या क्षमता आणि परिस्थितीनुसार ध्येय ठरवा, वेळेचं नियोजन करा. सर्वात महत्वाचं, दुसऱ्यांदा माणूस बिघडते. एक निराशेतून चूक करते, दुसऱ्यांदा चूक करते, ते असते चुकीचे मित्र. गलत दोस्त को दूर रखो. हे असे खतरनाक असतात. कारण चुकीचा मित्र हा तुमचं जीवन बरबाद करून टाकतो, बिलकुल जीवन बरबाद करून टाकतो. मित्र निवडताना व्यवस्थित निवडा. तो मुलगा कसा आहे, तो तुमच्या समोर जर दुसऱ्याशी खोटं बोलत असेल तर उद्या तुमच्याविषयी खोटं बोलणार की नाही. तो ओळखा माणसं, प्रामाणिकपणे चांगले लोक, चांगल्या मित्र मैत्रिणी ठेवा. वादविवादापासून स्वतःला दूर ठेवा. वादविवाद, दुसरे सांगतो तुम्हाला, हे खेड्यापेड्यामध्ये काय चालते, वादविवाद जास्त चालते. राजकारणातले हे त्याचे, स्वतःला वादविवादापासून दूर ठेवायचं. ते 8-10 दिवस राहते निवडणुकीच्या पर्यंत, तितकं ठीक आहे. पण बाकी काळामध्ये आपला विकास करण्यावर आपण भर दिला पाहिजे. वादविवादापासून दूर राहा. सर्वात महत्वाचं, ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. आजकाल लोकांना ऐकून नाही घेत कोणी. तुम्ही प्रत्येकाच्या, आपण कोणाची ऐकायचं आहे ना मॅडम, आमचं बी ते येतं झालं असेल, आपण नाही ऐकत. नाही पाहिजे नाही ते असं सरपंच नाही ना, मला काय करायचं असं आमदार. अशी लोकांची हे अडाणी लोक आहेत. हे आता जाऊ द्या, ते सोडून द्या. आपल्या पिढीला ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी लागते. बऱ्याचदा पुढचा माणूस जे आपल्याला काहीच पटत नाही असं बोलत असतो, चांगला माणूस असला तर ऐकायचं. आपल्याला समजलं का आपल्यापेक्षा लेवल याची जाऊनच आहे, निघून जायचं. बरं येतो बा 5 मिनिटं नंतर बोलू, आहे की नाही. 2 गोष्टी, निघून जाणे पण शिका. जिथं वादविवाद चालू आहे तिथं काही गरज आहे का जायची. तुम्ही त्याच्यात खेचले जाणार ना. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षण असते, आहे की नाही. मी सांगितलं ना ते भट्टीवर जाताना कसं घडते, तसंच इथं काही गरज नाही. वादविवाद हे अभ्यासाच्या मुलांनी पाडावं लागतं. आमच्यासारखे रिकामे झाल्यावर काही हरकत नाही. परंतु लाईफ मध्ये जर आपल्याला IAS बनायचं असेल, IPS बनायचं असेल, हे मोठे टार्गेट आहे, हे असे मार्ग आहे. संतासारखं राहावं लागतं, संत बनावं लागतं, आहे की नाही. खूप तपस्या आहे. जशी त्यावेळेसच्या काळात ऋषी मुनींनी जंगलात केली होती ना, तशी ही अभ्यासाची तपस्या आहे.
आणि 5-6 वर्ष करायचे आहे. मला सांगा, एक शेतकरी बगीचा लावतो, झाडं लावतो, किती वर्षांना संत्रा येते? 5-6 वर्षांनी येते. तरी बिचाऱ्याला गॅरंटी नसते, कधी ते संत्र करते, कधी येत नाही, कधी झाडं मरते, बरेच काही येते. तुम्ही जर 5 वर्ष चांगली मेहनत घेऊन अभ्यास केली तर 60 वर्षापर्यंत टेन्शनच नाही. त्याच्यानंतर पेन्शन, नो टेन्शन, आहे की नाही? बगीचाच लावणार एक प्रकारे. तो शेतकरी जर 5 वर्ष मेहनत घेऊ शकते, मुलांना पाणी मिळतात उन्हाळ्यात, आपण तर पंख्यात बसून अभ्यास करणार आहोत, बसणार ना. तर सगळ्यात सोपं काम अभ्यास करणंच आहे, हे लक्षात घ्या. आजच्या जमान्यात सर्वात सोपं काम अभ्यास करणे आहे. फक्त याच्यात काय होते, हे जागेवर राहत नाही, कारण बाकीच्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला खेचत असतात. आकर्षण खेचतात, चुकीचे मित्र भटकवतात, है ना. टीव्ही खेचते, मॅच खेचते, मोबाईल सर्वात डेंजर. त्याच्यावर येणार मी आता. संकटात संयम आणि शांतता ठेवा, ध्येयाला विसरून जाऊ. 4-5 दिवस 8 दिवस अभ्यास केला बस झाला IPS जॉब. असं करू नका, सातत्यानं चला, आमच्या संपर्कात राहा. त्या गावातले 10 जरी चांगले पूर्व अधिकारी झाले तरी गावासाठी कधीही कमी पडू शकतात. आपल्या शेजारच्यानं कार घेतली तर मन नाही दुखलं पाहिजे, त्याची कार आपल्याला कधी तो एखाद्या दिवशी देऊ शकते, बिमार पडलं आहे की नाही. आपण मागू शकतो, आजच्या दिवस नाही मागतली तरी तो म्हणते घेऊन जा शेजारी, त्याच्याचकडे नसली तर तुमच्या काय काय पडणार आहे तो. हा सांगते एखादा कटला 20-50 रुपये घेऊन जावं. तर आपला शेजारी सुधारला पाहिजे, ही जर भावना असेल तर एकमेकाला त्याचा फायदा होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता. बघा, अभ्यास करणं काय आवश्यक आहे मी सांगतो. जसं ते उत्तम शेतीचं होतं ना, आता एक षडयंत्र सुरू आहे. ह्या 5-10 वर्षामध्ये जागाच नाही काढल्या, जास्त काढल्या काय जागा तर काढावंच लागणार आहे, सिस्टीम तर चालूच लागणार आहे. लोकसंख्या वाढत आहे, व्याप वाढत आहे कामाचा, आहे की नाही. अशा वेळेस काय, या 5-10 वर्षामध्ये ग्रामीण भागातली मुलं अभ्यास करायला लागली. जेव्हा मी UPSC ची तयारी करत होतो 2006-07 पासून, तेव्हा अमरावतीत फक्त 2-3 मुलं होते पुढे जिल्ह्यामध्ये अभ्यास करणार. आम्हाला जो न्यूजपेपर पाहिजे तर 5व्या दिवशी नागपूरला यायचा, अमरावतीला येतात तर 7 दिवस व्हायचे, म्हणजे वाचायलाच मन नाही करायचं, आहे की नाही. पुस्तकं माहीत नव्हते, इकडे पुस्तकं भेटायची नाही, त्यावेळीची पसरी कमी. आता तुमच्या जवळच हर चीज मुठ्ठी में, तुम्ही हर गोष्ट तुम्ही फक्त तुम्हाला करायचं आहे बस, एवढी तुमच्याजवळ आलेली आहे. मागच्या 10 वर्षामध्ये ग्रामीण भागामधली मुलं स्पर्धेत प्रचंड मेहनत घ्यायला लागली. आता मला सांगा, 2 गोष्टी आहेत. एक आहे शहरातला किंवा श्रीमंत घरचा मुलगा, आहे की नाही, त्याचा मुलगा दिवसातला 3 तास अभ्यास करून राहिला. किती तास? 3 तास अभ्यास करून राहिला, आणि त्याला 2 वर्ष नोकरी लागली का नाही लागली काय काही फरक पडत नाही. त्याच्या बापाची नोकरी आहे, घर आहे, बुलेट घेऊन आहे, सर्व गोष्टी आहे, ओके, काही फरक पडणार नाही. तो 2 वर्ष 3 वर्ष सातत्याने 3च तास अभ्यास करतो, 5 वर्ष 6 वर्ष. हा प्रवास मोठा आहे, 5-5 वर्ष जातात, 5-6 वर्ष 7-8 वर्ष जातात अभ्यासात, असं काही मोठा प्रवास आहे. पण सुरुवात धीरे धीरे करायची आहे. परंतु शेतकऱ्याचा गरीब घरचा मुलगा 7 वर्ष करू शकतो का? करेल का? हुशार आहे. परिस्थितीमुळे त्याला एखादी कंपनी जॉईन करावं लागेल, एखादी छोटीशी नोकरी पाहावं लागेल, नाही तर दुकान टाकावं लागेल, आहे की नाही. कारण आपल्या घरी तर बेकार स्थिती आहे, आई कामाला चालली, वडील कामाला चालले, याला असं वाटते, ते लोक चिडचिड करतात, आहे ना, अशा गोष्टी. मग अशा वेळेस तुम्ही सोडून देता. काय करता? सोडून देता. कुठेतरी नोकरी करायला जाता, कुठेतरी दुकानात लागतं, कुठे त्याच वेळेस ते जागा काढणार, त्याच वेळेस ते जागा काढणार, बंपर पडते, तुम्ही आउट ऑफ झाले, त्यांचीच मुलं लागणार. या गोष्टीवर आम्हाला लक्ष ठेवावं लागेल. तुम्ही याच्यात नका पडू, परंतु हे समाजाच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत होऊन गेलेलं असते. समाजाच्या केव्हा लक्षात येते? भीत काही एकदम पडते का घराची,
पाणी मुरत असते, ढिकला पडत असते, तो लक्षच देत नाही, पडल्यावर पडली है ना. समाजाने हे लक्षात देत नसते. त्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, व्यवस्था आजही तशीच आहे. खालच्याला खाली दाबल्या जाते, वरच्या दाबल्या जाते. म्हणून म्हणतो की ही लढाई आहे, लढायची आहे, तुम्हाला सातत्याने लढायचं आहे. ह्या सर्व गोष्टीचं नियोजन करा, सातत्य ठेवा. व्यवस्थित घरासाठी जर थोडं काम करायचं असेल 2 तास तिथेही करा. दिवसभर अभ्यास करायची गरज नाही, 6 ते 7-8 तास काढा. व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करा, सातत्यानं करा, तर यशस्वी नक्की व्हाल याची मी ग्वाही घेतो. याची म्हटलं गॅरंटी. सातत्यानं करणारा मुलगा निराश होत नाही. किंवा एक माझा मित्र आहे, त्याला 13 नोकरीचे कॉल आले. किती? 13 कॉल, ऑर्डर्स. अभ्यासच करतो, परीक्षेचा सुद्धा अभ्यास करतो. 2 वर्षात 13 नोकऱ्याला गेला नाही तो. तर हे पॉसिबल आहे, जी की खूप मोठं गोष्ट नाही आहे, खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही करू शकता, फक्त त्याला सातत्य पाहिजे. भाषण लांबलं असेल, बोर झाले का? बोर नाही झाले? इतकं झालं असेल ना? बरं, आता आपण थोडस मनोरंजनात्मक घेऊ. व्यक्तिमत्व हे स्पर्धेशी संबंध चांगला, व्यक्तिमत्व हे समजलं होतं. परंतु मला सांगा, पर्सनॅलिटी म्हणजे काय? पर्सनॅलिटी म्हणजे काय? पर्सनॅलिटी मध्ये 2 गोष्टी आहेत. व्यक्तिमत्व, एक असतं तुमचं फिजिकल अपिअरन्स. फिजिकल अपिअरन्स म्हणजे तुम्ही कसे दिसता असंच नाही, थोबाडावरती जाऊ नका है ना. व्यक्तिमत्व म्हणजे फिजिकल अपिअरन्स म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटने, आजूबाजूचे असलेल्या लोकांना कसा प्रतिसाद देता, कसा प्रतिसाद देता, तुमची रिॲक्शन काय असते, तुमचा रिस्पॉन्सिव्हनेस काय असते, कसा रिस्पॉन्स देता तुम्ही, त्याला म्हणतात व्यक्तिमत्व. आणि लोक तुमचे व्यक्तिमत्व एका शब्दामध्ये वर्णन करत असतात. एखादा चांगला माणूस आला, असा सुद्धा आहे, येऊन राहिला जवळ, आलाय जवळ, तुम्ही रिस्पॉन्स दिला का? पुढच्या माणसाने निष्कर्ष काढला का माणूस असा आहे. तुम्ही अनोळखी माणूस याला नमस्कार, कुठून आले, तुम्ही काय दिला, त्यानं तुमचा रिमार्क एका शब्दात काढ देतो, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. दुसरा एखाद्यानं तुम्हाला काही सांगितलं, त्यानं उद्धट आहे, एका शब्दात पुढच्या माणसाच्या डोक्यामध्ये तुमचा रिमार्क होऊन जातो. जसं मॅडमला मी भेटल्याबरोबर मी रिमार्क केला, मॅडम महिला असल्या तरी ऍक्टिव्ह सरपंच आहे, ऍक्टिव्ह सरपंच आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का चूक आहे? बस मला त्यांचा इतिहास माहीत करून घेण्याची गरज नाही. दॅट इज पर्सनॅलिटी. समजलं का? चांगले बघा, रिस्पॉन्स आपला चांगला ठेवा, दुसऱ्याच्या मनात घर करा, आहे की नाही? नाही तर मग असतच, मोदी भी ज्यादा आकडते, है की नाही? आता हे व्यक्तिमत्व जे आहे ना, हे लहानपणापासून घडतं, अगदी आईच्या गर्भात असल्यापासून घडतं. सायन्स असं सांगतं की 50% त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, स्वभावामध्ये जेनेटिक्सचा प्रभाव असतो, म्हणजे आई वडिलाच्या गुणधर्मांचा. आणि 50% जो प्रभाव असतो तो असतो परिस्थितीचा. 50% कोणता प्रभाव असतो? परिस्थिती. म्हणजे येणारे मित्र मंडळी, तुमची परिस्थिती, गरिबी, हे बघा, जशी परिस्थिती असते तशी तुमची हिंमत असते. कोणालाही वाटते माझ्याकडे 15-20 लाखाची कार असावी, पण हिंमत परिस्थितीनुसार आहे ना. ज्याच्याकडे आहे तो घेऊन टाकते, तो का 20 लाखाची आहे ना. आणि दुसऱ्याची हिंमत होते का, तो म्हणते राहू दे आपल्याला हेच बरं आहे. तर ही परिस्थितीनुसार हिंमत येत असते. म्हणून आपली हिंमत खचू देऊ नका, हे सर्वात महत्वाचं आहे. मुलगा जेव्हा लहानपणापासून घडतो ना,
तेव्हा तिथूनच त्याच्यामध्ये त्या गुण असतात. आणि जसा जो शिकतो, मुलगा जो शिकतो तो समाजाकडून शिकतो. कसं बघा, एक लहान बाळ होतं, म्हणजे माझ्याच मुलाची गोष्ट सांगतो. तो 3-4 महिन्याचा असेल आणि त्याच्या मावशीला आम्ही आणलं होतं. ती दिवसभर लक्ष ठेव, मी तेवढं ड्युटीवर जायचं. ती काय करायची, त्या मुलाला झोप पाण्यात टाकले, झोप झोप, ठीक आहे झोपायचं नाही, ते रडायचं, तर ती काय करायची, त्याला मारायचं. असं मारलं एक झोप. ते काय करायचं माहितीये का, जसा पाण्या तिच्या जवळ आला त्या पाण्यातून तिला लाथ मारायचा. तिच्याकडून शिकला तो मारा लागते, तिच्यापासून काय शिकला, मारा लागते. शिकण्याची प्रक्रिया तिथून सुरू होती. जसं जसं वातावरण भेटते तसा तसा तो माणूस घडत जातो. पण कसं वागावं किंवा बेस्ट काय आहे हे समजायला मात्र वेगळी असते. कारण चांगली माणसं भेटत नाही जास्त, ज्याचं नशीब, चांगली माणसं ज्याच्या संपर्कात आली, ज्याचा स्पर्श झाला, हे नशीब आहे, त्याला योगायोग म्हणतात. तर चांगली माणसं भेटत नाही म्हणून सहसा माणसं बिघडतात. चांगली माणसं भेटली तर माणूस घडतो. आता लहानपणी आपण गाणे जर म्हटले तर ते लहानपणची गाणी कोणती असते, जॉनी जॉनी यस पापा. मग माणूस होतो, एक येतो प्युबर्टी का. प्युबर्टी म्हणजे 12 ते 14 वर्षाचा. 12 ते 14 वर्षाच्या काळामध्ये माणसाच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होत राहतात, प्रचंड हार्मोनल चेंजेस होतात. आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळे काय होते, त्याची थिंकिंग प्रोसेस, तो आतापर्यंत थिंकिंग करत नसतो. जो आधीचा काळ आहे 12च्या आधीचा, त्याला सहसा अबोध काळ. अबोध म्हणजे ज्या काळातला आपल्याला आठवत नाही. आता तुम्ही प्रत्येक माणसाने पाहायचं की आपल्याला कोण्या वर्गापासूनच आठवत नाही. मला साधारणतः 4थी पासूनच आठवत. तुम्हाला कोण्या वर्गातला आठवते, तुम्हाला 1ली पासून आहे की नाही, त्यांना 1ली पासूनच आठवते. काही काही गोष्टी आठवतात, पण सहसा 4थी पासून चांगलं मला आठवतं, आहे की नाही. परंतु त्या काळात लहानपणचं कोणतं आठवते माहिती आहे काय, खूप जास्त आनंद झाला ती गोष्ट आठवते, आणि खूप जास्त दुःख झालं ती गोष्ट आठवते. पहिल्यांदा जर तुमच्या आई वडिलांना बूट घेऊन दिले असेल त्या काळात, एखाद्याला तुम्हाला नसेल त्यांना घेऊन दिले, सायकल घेऊन दिली असेल तेव्हा, त्याला ती घटना आताही आठवते. बरोबर आहे की नाही. काही लोक असे आहे, दुसऱ्या वर्गात अमरावतीला टॉकीज मध्ये पिक्चर पाहायला गेलो होतो म्हणे. कधीची गोष्ट, 1980. आता सांगत होतो अमरावतीच्या टॉकीज मध्ये तेव्हा पिक्चर पाहायला गेला. तिथं कोण्या घरचा असेल, तुमच्या घरचा असेल का, लँडलॉर्ड. तर ती घटना त्याच्यासाठी विशेष होती, तर ती त्याला आठवते. नाही तर तो अबोध काळ असतो. नंतर तो प्युबर्टीचा जो काळ येतो तो असतो 12 ते 14 वर्ष. आणि त्या काळामध्ये माणसाला खऱ्या अर्थाने गायडन्सची गरज असते. कारण त्या काळामध्ये एक पाया रचला जातो. आणि नंतरचा जो काळ असतो 14 ते 18, त्याला म्हणतो आपण ॲडोलेसन्स, किशोरा अवस्था. आणि सर्व गोंधळ या वयात होतो. 16वं वर्ष धोक्याचं. आणि तिथे 16वं वर्ष धोक्याचं. इथं 2 परीक्षा आहेत, 10वीची आणि 12वीची. सर्वात जास्त गोंधळ इथे असते. बाह्य आकर्षण, मोबाईलचं आकर्षण, मित्र मैत्रिणी जास्त तिथे म्हणजे जास्त महत्व देतो आपण. तिनं तसं म्हटलं, यानं असं म्हटलं, ह्या गोष्टींना जास्त महत्व असते तिथे. आणि 2 कठीण परीक्षांना समोर जायचं असतं. त्याच्यातून जे कठीण पुढं म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं तर ते पुढे चांगले प्रोग्रेस करतात, मेरिटमध्ये येतात. काही काही हुशार असूनही बाहेर भटकतात, कारण या अशा गोष्टीमुळे. हुशार आहे, बुद्धी आहे, म्हणजे चुकीच्या गोष्टीमुळे तो भटकतो. नंतरचा जो काळ येतो तो असतो 18 ते 28. आणि हा काळ तुमचा आहे. तुमचा काळ आहे ना 18 ते 28.
इथं लग्नाची तयारी नाही, पूर्व तयारी. मुलगी चांगली भेटली पाहिजे, मुलगा चांगला भेटला पाहिजे, त्याच्यामुळे नोकरी चांगली असली पाहिजे, त्याच्यासाठी चांगला अभ्यास करावा लागेल. चांगली शिकली तर चांगला मुलगा भेटतो, चांगला शिकला चांगली नोकरी लागली तर चांगली मुलगी भेटते. बरोबर आहे ना? तर या दृष्टीने तो म्हणजे लाईफ बिल्डिंग करण्याचा तो प्रयत्न करतो 18 ते 28. आणि इथे जे जे तुम्हाला सांगायचं ते मी आधी सांगून टाकलेलं आहे. कसं वागायचं, काय करायचं, काय नाही, सर्व सांगितलं ना मी. मित्रांपासून सावध राहा, पुन्हा एकदा सांगतो, आहे की नाही? या आयुष्यामध्ये तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, चांगले यशस्वी, बघा सर्वच जण अभ्यास करू नका, सर्वजण अभ्यास करू. तुमच्या गावात 10,000 लोकसंख्या आहे की जास्त आहे का? त्याच्यामध्ये किमान 1000 मुलं असतील, तुमच्या वयाचे असतील 5-7. सर्वच काही बनणार नाही. आपल्या क्षमता बघा. जो अभ्यासात अजिबातच कमजोर आहे त्याने आतापासून उद्योगाच्या मागे लागलं तर हरकत काय? 30व्या वर्षी तो पाणटपरी टाकेल, मग तो तिथून 5-6 वर्ष पाणटपरी बंद करेल, मग दुसरंच काही करेल, झालं बंद. काय छोटे छोटे उद्योग करता येतात. शिंदे मारवाड्यांचे मुलं 7वी आणि 8वी वर्गाचे मुलं कपडा विकतात दुकानात चांगले. 50 कपडे दाखवल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य राहायचे. आपलं फक्त आपलं जर 7व्या वर्गाचं दुकान ठेवलं ना, काही नाही सर आहे ना, मला सर्टिफिकेट आणले का विचारायला एवढे पाहिजे तर हे शिक्षण आहे, हे शिक्षण आहे, म्हणून ते लोक पुढे आहे. तर सर्वांनी ध्येय सारखं ठेवलं पाहिजे असं नाही आहे. आपली क्षमता बघा. घरात जर 3 भाऊ असेल, अभ्यासात एखादा हुशार असेल तर त्याला इकडे वळा, दुसरा मध्यम असेल तर त्याला साधारण पोलीस भरतीकडे वळा. एकदमच कोणी असेल समजा नाही जमत राहिलं, बाबू आतापासून त्यांना मी दुसऱ्या क्षेत्रात काय करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. तर 18 ते 28 मध्ये आपण 12वी पास करून लगेच कॉलेजमध्ये गेलेलो. नाही, 18 ते 28 मध्ये 18 मध्ये 12वी झाली, तुम्ही कॉलेजमध्ये गेले. आता कॉलेजमध्ये घेणाऱ्याचे 4 क्वालिटी असतात. किती क्वालिटी असतात? 4 क्वालिटीचे लोक असतात कॉलेजमध्ये जाणारे. एक असते जे नुसतं चेहरे पाहिजे, बरोबर आहे का? है ना? दुसरी क्वालिटी असते जे फक्त पुस्तकासाठी, जे अभ्यासासाठी आहे का? काही असेल ज्याला खूप जाणीव आहे आणि परिस्थितीनं घाबरून आहे, आपलं नुकसान झालं ते अभ्यासाच्या दृष्टीने. तिसरी क्वालिटी अशी असते, इथूनच माणूस घडते बरं, हे पूर्ण त्याचं लाईफ तसंच घडत जाते, जशा क्वालिटीचं असते तसं. तिसरी क्वालिटी असते जे चेहरे आणि पुस्तक दोन्ही पाहते. आणि चौथी क्वालिटी असते जी एजंट असते. काय असते? एजंट. ते जिंदगीभर एजंटच राहते. मग ते प्लॉटही करत, महिलाचे ते एजंटशिपच करत राहते ते लोक, है ना? आपण कोण्या कॅटेगरीत बसतो ते आता ठरवायचं आहे. आणि हा जो काळ आहे तो जितका चांगला वापरा तितकं तुमचं आयुष्य पुढच्या स्टेजमध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट देणार आहे. बघा, नंतरचा जो काळ येतो तोच तो 32 ते 34 आणि त्याला म्हणतात टाइम ऑफ रिअसेसमेंट. 32 ते 34चा जो काळ आहे 35 पर्यंत त्याला म्हणतात टाइम ऑफ रिअसेसमेंट. जेव्हा तुम्ही 32 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्ही हिशोब करता, मी काय काय केलं, मी काय काय चूक केली, त्याच्या मागे लागलो नसतो तर माझं नुकसान झालं. या मित्राच्या नादी लागलो नसतो माझं नुकसान झालं. तिच्या मागे लागलो नसतो माझं नुकसान झालं नसतो, आहे ना? माझ्या बापानं
मला मदत केली असती तर माझं नुकसान झालं नसतं. लग्न लवकर केलं किंवा उशिरा केलं याचाही हिशोब तो तिथे मांडतो आहे की नाही. तर याला म्हणतात टाइम ऑफ रिअसेसमेंट. माणूस 32 ते 35च्या दरम्यान हे काम करतो आणि तुमच्यावर चुकीचं रिअसेसमेंट करण्याची वेळ येऊ नये त्याच्यासाठी हे 18 ते 28चा जो काळ आहे तो बरोबर घालवा. जसा माणूस आहे तसं त्याच्या ओठावर गाणं असतं. कॉलेजमध्ये जाणारा काय म्हणते एक्झाम म्हणते, किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है ना. ये कशी क्वालिटी असते. एक क्वालिटी काय असते, जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तुम अगर संग हो जिंदगी हर कदम एक नई जंग है. तर हा जो प्रकार आहे ह्या क्वालिटीतला जो माणूस आहे तो काय करतो, जीवनाला संघर्षाच्या रूपाने घेऊन प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्यक्तीची साथ लागते. शिक्षकासोबत सुद्धा उर्मट असतात विद्यार्थी, लेक्चरर सोबत सुद्धा उर्मट असतात, गायडन्स घेत नाही बरोबर. तो मास्तर कसा झाला आहे ना, त्याच अडकून नाही. तर हे सर्व अनुभवला आहे. आपल्याला जिथून जे मिळते ते घ्या. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम मगर हे लक्षात ठेवा. तू म्हणजे ते गाणं त्याच्या आईसाठी होतं. अनिल देशमुख अनिल कपूर ते त्याच्या आईचं वडिलाचं त्याच्या परिवाराचं गाणं. एकमेकाची साथ असली हे गाणं या ओटावर ठेवा. लग्नाच्या वेळेस म्हणता येते ना मग काय ते चालूच राहते लग्नाच्या वेळेस. आठवत नाही मला आता. तर हे प्रत्येकाच्या ओठावरचं गाणं तुम्हाला हे सर्व सांगते. आणि 35 ते 60 हा असतो स्टॅबिलिटीचा काळ. याच्यात तुम्ही आयुष्यात काही बदल करू शकत नाही. जशी बायको आहे जसा नवरा आहे जसे पोरं आहे चालवा आहे ना. जशी परिस्थिती आहे चालवा. आणि आपल्या पोराचं शिक्षण स्टॅबिलिटीचा काळ असतो त्याच्यात. म्हणून घडवायचं असेल 18 ते 28 आणि आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा. मला वाटते आता भरपूर झाला असेल. अत्यंत तुम्ही खूप आनंदाने ऐकून घेतलं. थकलेले दिसले नाही कोणी. आधीच मला एक तास उशीर झाला, नाही तर आणखी बोलता आलं असतं. तर ग्रीन फाउंडेशनच्या वतीने आज जो हा कार्यक्रम इथे आयोजित केला, अगदी 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि मी पण त्यांना होकार दिला. आणि सोबत माझ्या आलेले ही 4ही पाहुणे. आज एक सर येणार होते एक्झिटिव्ह अकॅडमीचे, ते येऊ शकले नाही वेळेवर. आणि मार्बदेताई या पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या. त्यांची पण मी मनस्वी आभार मानतो. जया मॅडम आणि भाऊसुद्धा उपस्थित राहिले. भोपळे काका आता उपस्थित राहिले. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही एकही उठून गेलं नाही तर एवढ्या उठून जाते. मला माहीत आहे ना. मला माहीत होते की तुम्ही काही उठू शकत. आता त्या धावपळीमुळे नाही तर तुम्हाला हसवताही आलं असतं, रडवताही आलं असतं. आणि जे सांगायचं ते कळलं का, आयुष्यात काय करायचं हे कळलं का. सक्सेस म्हणजे फक्त पद नाही. सक्सेस म्हणजे तुम्ही आनंदमय जीवन कसं जगू शकता है ना. त्यासाठी आपण हे सारं करून राहिलो. म्हणून सक्सेस म्हणजे पदमय फक्त, तर त्या पदाचा सुरेख उपयोग करणे आणि आपल्या मनाला समाधान लाभेल असं आनंदमय जीवन जगणे म्हणजे सक्सेसफुल लाईफ. हे एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या मनाला शांतता समाधानाने
जगवत प्रत्येक गोष्टीत आनंद घ्या, अभ्यासात फुल आनंद घ्या, एन्जॉय करा त्या अभ्यासाला, बोर वाटणार नाही. त्यासाठी मित्र बनवा, यशस्वी व्हा. पुन्हा एकदा तुम्ही यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांना पुन्हा एकदा आपण इथे येऊ आणि यापेक्षा भव्य दिव्य कार्यक्रम घेऊ. तोपर्यंत आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.